नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, ओम नमः शिवाय. स्वागत आहे आपले भूमी क्रिएशन चॅनलवर. चला तर आपण आजच्या कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, जरा एका क्षणासाठी विचार करा. एक असं गाव जिथे सकाळी सकाळी संपूर्ण पंचायत एकत्र जमा होते. मध्यभागी दोन वृद्ध आईवडील उभे आहेत. वाकलेली पाठ, थरथरणारे हात आणि डोळ्यात एक विचित्रशी भीती. आणि त्यांच्यासमोर उभे आहेत त्यांचे दोन मुलं. संपूर्ण गाव हेच विचार करत आहे की आज या वृद्ध आईवडिलांची बेइज्जती होणार आहे. आज कदाचित संपत्तीसाठी या दोघांना घरातून बाहेर काढले जाईल. पण मित्रांनो, जेव्हा खरी गोष्ट सगळ्यांसमोर येते, जेव्हा त्या दोन्ही मुलांच्या तोंडून तो एक एक शब्द बाहेर पडतो, तेव्हा संपूर्ण गावाचे भान हरपते. सरपंचाचे डोळे विस्पारलेलेच राहतात आणि जे लोक टोमणे मारायला आले होते ते लाजेने आपले डोके झुकवतात. अखेर त्या पंचायतीत असं काय घडलं होतं? तो कोणता निर्णय होता ज्याने संपूर्ण गावाला हादरवून सोडलं? आणि ते एक गुपित जे त्या वृद्ध वडिलांनी शेवटी उघड केलं, ते ऐकून तर तुमचेही डोळे पाणावतील. संपूर्ण कथा नक्की ऐका, मध्येच सोडू नका, कारण या कथेचं खरं दुःख, खरं प्रेम आणि खरी शिकवण लपलेली आहे शेवटच्या भागात. चला तर प्रेक्षक मित्रांनो, आपण कथेला सुरुवात करूया. ही कथा आहे एका छोट्याशा गावातील. हिरव्यागार शेतांच्या मध्ये वसलेलं एक शांत असं गाव, जिथे प्रत्येक घर एकमेकांना नावाने ओळखत होतं. प्रत्येक अंगणात कुणा ना कुणाची हसण्याची किलबिल ऐकू यायची. आणि याच गावात एका कच्च्या पक्क्या घरात राहत होते दिनेशराव आणि त्यांची पत्नी कुसुमताई. दिनेशरावांचं वय आता 70च्या पुढे पोहोचलं होतं. कधी काळी जी हात नांगर चालवता चालवता पौलादासारखी मजबूत झाले होते, आज ते थरथरू लागले होते. कुसुमताईंच्या डोळ्यांची दृष्टीही आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. दोघेही वृद्ध झाले होते, शरीराने थकलेले, पण मनाने आजही तितके मजबूत. त्यांना 2 मुलं होते, मोठा सुजय आणि धाकटा महेश. दोघेही शिकून शहरात स्थायिक झाले होते. सुजय एका मोठ्या शहरात एका उच्च कंपनीत उच्च पदावर होता. त्याची कमाई चांगली होती. आणि महेश त्याच्यापासून दूर एका छोट्या शहरात एका शाळेत शिक्षक होता. पैसा जास्त नव्हता, पण इज्जत आणि समाधान भरपूर होतं. दोन्ही भाऊ आपापल्या कुटुंबासोबत आनंदी होते. पण एक गोष्ट होती जी दोघांनाही आतून सतत टोचत राहायची. फक्त सणांनाच भेटता यायचं. आईवडिलांशी वर्षभर फोनवर विचारपूस आणि मग दिवाळी होळीला गावाची एक फेरी, बस एवढंच. यावेळी पुन्हा दिवाळी येत होती आणि दिवाळीच्या अगदी 1 दिवस आधी दोन्ही भाऊ आपापल्या पत्नी आणि मुलांसोबत गावात येऊन पोचले. दोन्ही गाड्या अंगणात थांबताच कुसुमताईंच्या डोळ्यात जणू वर्षानुवर्षाची तहान भागली होती. त्या धावत बाहेर आल्या, नातवंडांना मिठी मारली, कपाळाचे चुंबन घेतले. दिनेशराव खाटेवरून उठले आणि गप्पच फक्त हसत आपल्या मुलांकडे पाहत राहिले. वडिलांच्या डोळ्यात जी चमक होती ना, ती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. घरात पुन्हा चैतन्य आलं होतं. मुलांची किलबिल, सुनांच्या बागड्यांची खणखण, स्वयंपाकघरातून येणारा पक्वान्नांचा सुगंध. कुसुमताई वारंवार स्वयंपाकघरातून बाहेर येऊन फक्त आपल्या मुलांकडे पाहायच्या आणि मग हसायच्या. जणू त्यांचा सगळा थकवा, सगळं एकटेपण या एका क्षणात विरघळून गेलं होतं. संध्याकाळ झाली. सगळे लोक अंगणात बसले होते आणि तेव्हाच बोलता बोलता असं एक वळण आलं ज्याने संपूर्ण गावाचं वातावरणच बदलून टाकलं. झालं असं, धाकटा मुलगा महेशने विषय काढला. तो आपल्या आईवडिलांजवळ जाऊन मोठ्या प्रेमाने त्यांचे हात हातात घेत म्हणाला, बाबा, आई, आता तुमचं दोघांचं वय झालं आहे. हे एकटेपण आता तुमच्यासाठी योग्य नाही. मला वाटतं यावेळी तुम्ही माझ्यासोबत चला, माझ्या घरी राहा. मला तुमची सेवा करायची आहे. वडिलांनी मुलांकडे पाहिलं, त्यांचे डोळे भरून आले आणि हळूच म्हणाले, ठीक आहे बाळा. खरं सांगायचं तर आता हे म्हातारपण एकट्याने काढणं जमत नाही. एवढं ऐकायचं होतं की जवळ बसलेला मोठा मुलगा सुजयचे कान टवकारले गेले. तो लगेचच बोलून उठला, नाही आई, नाही बाबा, तुम्ही माझ्यासोबत जाल. महेश, तुझ्याकडे तर तशीही पैशांची तंगी असते. माझ्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. मोठं घर आहे, नोकर चाकर आहेत. आई बाबांना कोणताही त्रास होऊ देणार नाही. महेशचा चेहरा ताठर झाला. तो म्हणाला, दादा, गोष्ट पैशांची नाही रे, गोष्ट सेवेची आहे. मला त्यांची सेवा करायची आहे. सुजयनेही तितक्याच स्पष्टपणे उत्तर दिलं, सेवा तर मीही करू शकतो, पैसेही, वेळही, पण तू स्वतःवर ओझे का घेणार? ओझे? महेशचा आवाज अचानक उंच झाला.
दादा, आईवडील कधीच ओझे नसतात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की पैशाने सगळे खरेदी करता येते तर तुम्ही चुकीचे आहात. वाद वाढतच गेला. दोन्ही भाऊ आपापल्या हट्टावर अडून राहिले. सुना देखील आपापल्या पतींची बाजू घेऊ लागल्या. दोन्ही सुना देखील हेच म्हणत होत्या की नाही, आई बाबा आमच्यासोबत राहतील. अंगणात थोड्या वेळापूर्वी जो हशा घुमत होता आता तिथे वाद घुमू लागले. दिनेशराव आणि कुसुमताई आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होते. त्यांना काही समजत नव्हते. दोन्ही मुलं त्यांना आपापल्या जवळ ठेवण्यासाठी भांडत होते आणि ते दोघं फक्त शांतपणे हे अनोखे भांडण पाहत होते. शेवटी दिनेशरावांनी हात वर करून सगळ्यांना शांत केलं आणि म्हणाले, बस करा मुलांनो, अशा प्रकारे घरात भांडण चांगले वाटत नाही. जेव्हा तुमच्यापैकी कुणीही मागे हटायला तयार नाही तर ठीक आहे, उद्या पंचायत बोलवूया. पंचायत जो निर्णय देईल तोच योग्य असेल. मी आणि तुमची आई आम्ही दोघे तो निर्णय मान्य करू. पंचायतचे नाव ऐकून दोन्ही भाऊ क्षणभर शांत झाले, पण दोघेही आपल्या म्हणण्यावर ठाम होते. दोघांनीही होकार दिला. ठीक आहे बाबा, उद्या पंचायत बोलवा. त्याच संध्याकाळी दिनेशरावांनी आपल्या मोठ्या मुलाला सांगितले की गावातील वडीलधाऱ्यांना, सरपंच आणि काही खास लोकांना कळव, उद्या सकाळी 9 वाजता पंचायत आहे. बातमी संपूर्ण गावात पसरली. जशी ही बातमी घराघरात पोहोचली, गावात एक वेगळीच चर्चा सुरू झाली. रात्र होता होता त्या गावात प्रत्येक घरात एकच गोष्ट बोलली जात होती. अरे ऐकलं, दिनेशरावांचे मुलं शहरातून आले आहेत आणि संध्याकाळी पंचायत बोलवली आहे. हो नक्कीच, संपत्ती जमिनीचा मामला असेल. शहरात जाऊन मुलांची नियत बदलली आहे. बिचाऱ्या म्हाताऱ्या आईवडिलांनी याच दिवसासाठी इतक्या लाडाने वाढवलं होतं का? आजकालची मुलं अशीच असतात. जोपर्यंत वडील तरुण होते तोपर्यंत डोक्यावर घेऊन ठेवलं, आता म्हातारे झाले तर ओझे वाटू लागले. संपूर्ण गावात एकच चित्र तयार झाले होते की उद्या पंचायतमध्ये 2 नालायक मुलं आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना गुन्हेगारासारखे उभे करून जमीन जायदादीसाठी त्यांचा अपमान करतील. काही लोक तर आधीपासूनच रागात होते. काही वयस्कर बायका आपापसात म्हणत होत्या, पहा उद्या या मुलांना चांगलेच सुनावू. अशा मुलांना तर पंचायतमध्येच नाक घासायला लावले पाहिजे. रात्र गडद होत गेली आणि त्या छोट्याशा गावाच्या हवेत एक विचित्रसा राग मिसळला. ते 2 मुलांविरुद्ध ज्यांना अजूनपर्यंत कुणीही आपली बाजू मांडण्याची संधी दिली नव्हती. तिकडे घरात दिनेशरावांच्या खाटेवर एक विचित्र शांतता होती. कुसुमताईने हळूच विचारलं, ऐकता का, उद्या काय होईल? कुठे दोन्ही भावांमध्ये आणखी कटुता निर्माण होऊ नये. दिनेशरावांनी फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि छताकडे पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्रसा समाधान होतं. जणू त्यांना काहीतरी माहीत होतं जे अजून कुणालाच माहीत नव्हतं. त्यांनी फक्त एवढं म्हटलं, तू काळजी करू नकोस कुसुम, जे होईल ते चांगले होईल. दुसऱ्या सकाळी दिवाळीचा दिवस. पण त्या गावात सकाळी ठीक 9 वाजता गावाच्या मोठ्या वडाच्या झाडाखाली संपूर्ण पंचायत जमली होती. सरपंच रघुनाथ मध्यभागी बसले होते. पांढरा कुर्ता, डोक्यावर पगडी, चेहऱ्यावर वय आणि अनुभवाच्या खोल रेषा. त्यांच्या आजूबाजूला गावातील इतर वडीलधारी मंडळी, पंच आणि गर्दी. संपूर्ण गाव लोटले होते. जणू काही तमाशा पाहायला आले असावेत. प्रत्येक डोळ्यात एकच प्रश्न होता, प्रत्येक चेहऱ्यावर एकच राग. आणि मग तो क्षण आला. दोन्ही भाऊ आपल्या पत्नी आणि मुलांसोबत, त्यांच्यामध्ये ते 2 म्हातारी आईवडील हळूहळू चालत पंचायतपर्यंत पोचले. जसेच लोकांनी त्या थरथरणाऱ्या म्हाताऱ्या आईवडिलांना मध्ये उभं केलेलं पाहिलं, ते गर्दीत कुजबूज वाढली. पहा पहा, बिचाऱ्यांना गुन्हेगारासारखं उभं केलं आहे. किती निर्लज्ज आहेत हे मुलं. एक वयस्कर तर रागाने बोलूनच उठला, लाज वाटत नाही तुम्हाला? म्हाताऱ्या आईवडिलांना असं भर चौकात उभं केलं. सुजय बोलणारच होता, पण सरपंच रघुनाथ यांनी हात वर करून सगळ्यांना शांत केलं. थांबा, सगळ्यांना बोलण्याची संधी मिळेल. आधी मला पूर्ण गोष्ट जाणून घेऊ द्या. मग त्यांनी दिनेशरावांकडे पाहिलं आणि नम्रपणे विचारलं, दीना भाऊ, सांगा काय प्रकरण आहे? कशासाठी ही पंचायत बोलावली आहे? दिनेशरावांनी थरथरत्या आवाजात म्हटलं, साहेब, प्रकरण माझ्या दोन्ही मुलांचे आहे. यांच्यात एका गोष्टीवरून भांडण झाले आहे आणि त्याचा निर्णय आता तुम्हीच करू शकता. सरपंचांनी गंभीरपणे मान हलवली आणि दोन्ही भावांकडे वळले. ठीक आहे, तर सांगा तुमच्या दोघांमध्ये कशावरून भांडण आहे? स्पष्टपणे सांगा. आता सगळ्या गर्दीचे डोळे त्या दोन्ही भावांवर खेळले.
सगळ्यांना वाटत होते आता मालमत्तेची गोष्ट निघेल, पण पुढचे जे वाक्य निघाले त्याने संपूर्ण गावाचे श्वास रोखले. मोठा मुलगा सुजय एक पाऊल पुढे आला, हात जोडले आणि म्हणाला, रघुनाथ साहेब, भांडण या गोष्टीवरून आहे की आईबाबांना आपल्यासोबत कोण ठेवणार. मला त्यांना माझ्याजवळ ठेवायचे आहे आणि महेश म्हणतो की ते त्यांच्याजवळ राहतील. बस याच गोष्टीवरून आमच्या दोघांमध्ये वाद झाला आहे. एका क्षणासाठी संपूर्ण गाव जणू स्तब्ध झालं होतं. मग हळूहळू लोकांना त्यांनी काय ऐकले ते समजलं. काय? गर्दीतून एक आवाज आला, भांडण या गोष्टीवरून आहे की आईवडिलांना कोण ठेवणार. अरे नाही, ऐकण्यात काहीतरी गडबड झाली आहे. सरपंच रघुनाथ आपल्या जागेवरून थोडे पुढे झुकले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. त्यांनी पुन्हा विचारलं, जरा पुन्हा सांग बाळा, मला नीट समजले नाही. भांडण या गोष्टीवरून आहे की आईवडिलांना कोण आपल्याजवळ ठेवणार. रघुनाथ साहेब, यावेळी धाकटा मुलगा महेश म्हणाला, मला त्यांना माझ्याजवळ ठेवायचे आहे. दादांनाही त्यांना आपल्याजवळ ठेवायचे आहे. कोणीही मागे हटायला तयार नाही. म्हणून आम्ही विचार केला की पंचायतच निर्णय घेऊ. आता जे लोक थोड्या वेळापूर्वी या मुलांना शिव्या देत होते त्यांची तोंडे उघडीच राहिली. संपूर्ण गर्दीत एक विचित्रशी कुजबूज पसरली. हे कसलं भांडण आहे? आजपर्यंत तर ऐकले होते की भाऊ एकमेकांवर आईवडिलांचा भार टाकतात. हे तर उलट एकमेकांकडूनच हिसकावून घेत आहे. अरे, ही तर वेगळीच गोष्ट आहे. सरपंच रघुनाथांचे डोळे पाणावले. त्यांनी आपल्या दीर्घ आयुष्यात शेकडो पंचायती पाहिल्या होत्या. जमिनीचे वाद, पैशांचे वाद, भावाभावांची दुश्मनी सगळं पाहिलं होतं. असे प्रकरण हे पहिल्यांदाच होतं जिथे दोन मुलं भांडत होते की आईवडिलांची सेवा करण्याचा हक्क कोणाला मिळावा. एक वृद्ध स्त्री जी थोड्या वेळापूर्वी या मुलांना शिव्या देत होती, आता आपल्या पदराने डोळे पुसू लागली. सरपंचांनी स्वतःला सावरले आणि म्हटलं, ठीक आहे, जेव्हा गोष्ट इतकी वेगळी आहे तर दोघांचे युक्तिवाद ऐकावे लागतील. सुजय, तू मोठा आहेस, तू आधी सांग, तुला त्यांना आपल्याजवळ का ठेवायचे आहे. सुजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, साहेब, माझ्याकडे चांगले पैसे आहेत, मोठं घर आहे, आईबाबांना प्रत्येक सुखसोय देऊ शकतो मी. त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. त्यांच्या प्रत्येक गरजेची, प्रत्येक औषधाची आणि प्रत्येक आरामाची सगळी व्यवस्था माझ्याकडे आहे. म्हणून मला त्यांना माझ्यासोबत ठेवायचे आहे. सरपंचांनी मान हलवली आणि महेशकडे पाहिलं. आणि तू महेश, तुझा काय युक्तिवाद आहे. महेशने एका क्षणासाठी आपल्या आईवडिलांकडे पाहिलं. त्याचे डोळे भरून आले. मग तो म्हणाला, साहेब, खरं सांगू तर माझ्याकडे दादा इतके पैसे नाहीत. मी एक साधा मास्तर आहे. पण माझा एक युक्तिवाद आहे जो कदाचित कोणाला विचित्र वाटेल. बोल बाळा, सरपंच म्हणाले. महेशचा आवाज थरथरत होता. साहेब, मी दादांपेक्षा 5 वर्ष लहान आहे. याचा अर्थ असा की जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा दादा 5 वर्षापर्यंत आईबाबांचे प्रेम, त्यांचे लाड, त्यांची मांडी हे सगळे मिळवून झाले होते. मला तर त्यांचे प्रेम 5 वर्षानंतर मिळायला सुरुवात झाली. माझ्याकडून हिरवून घेतलेली 5 वर्ष, म्हणून मला वाटते की ती उणीव आता भरून निघावी. उरलेल्या या दिवसात मला त्या 5 वर्षाचे प्रेमही जगून घ्यायचे आहे. हे ऐकून गर्दीत शांतता पसरली. कुणाच्याही डोळ्यात कोरडेपणा राहिला नाही. तेवढ्यात गर्दीतून एक मध्यमवयीन माणूस बोलला, अरे बाळा, पण आई वडील जेव्हा घरात सोबत राहतात ना, तेव्हा खूप साऱ्या बंधनांचाही सामना करावा लागतो. अडवणूक होते, अडचण होते. तू अजून तरुण आहेस, तुला हे सगळं जड पडेल. महेशने वळून त्या माणसाकडे पाहिलं आणि त्याचे उत्तर ऐकून प्रत्येकजण आपल्या जागी स्तब्ध झाला. काका, ती अडचण तर मला हवी आहे. ती बंधनेच तर माझे नशीब आहेत. आज आई म्हणते, बाळा, इतक्या रात्रीपर्यंत जागू नकोस. बाबा म्हणतात, बाळा, गाडी हळू चालव. आज या गोष्टी छोट्या वाटतात, पण काका, हे वृद्ध आपल्याकडे काहीच दिवसांचे पाहुणे आहेत. जितके दिवस आहेत तितके दिवस त्यांची प्रत्येक अडचण ऐकून घेऊ दे. कारण ज्या दिवशी ते निघून जातील ना, त्या दिवशी हीच अडचण, हीच बंधने सर्वात जास्त आठवतील. तेव्हा कुणीही म्हणणार नाही, बाळा, जेवण खाल्लंस का. तेव्हा या टोकणाऱ्या आवाजासाठीच तळमळ वाटेल. म्हणून मला आई बाबा हवे आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा, त्यांच्या प्रत्येक टोकण्याचा, प्रत्येक ओरडण्याचा हक्क माझ्या नशिबात लिहून द्या. वडाच्या झाडाखाली बसलेला प्रत्येक जण स्तब्ध झाला होता. सरपंच रघुनाथ
यांनी आपल्या पगडी खालून वाहणारा घाम नव्हे तर डोळ्याच्या कोपऱ्यातून वाहणारे अश्रू पुसले. सरपंचांच्या लक्षात येत नव्हतं की कोणाच्या बाजूने निर्णय द्यावा. दोन्ही मुलं बरोबर होती. दोघांची नियतही स्वच्छ होती. एकाकडे पैसा होता, दुसऱ्याकडे मनापासून भरभरून प्रेम. त्यांनी मोठ्या मुलाला सुजयला समजावण्याचा प्रयत्न केला. महेश लहान आहे, हट्ट करत आहे. मोठे म्हणून तुम्ही थोडं झुका, त्याचे म्हणणे. पण सुजयने स्पष्ट नकार दिला. नाही साहेब, या एका गोष्टीत मी झुकू शकत नाही. हे माझे आईवडील आहेत. मलाही त्यांची सेवा करायची आहे. आणि जर महेशला पैशांची काळजी असेल तर मी त्याला पैसे देण्यासही तयार आहे. पण आईवडील माझ्यासोबतच राहतील. हे ऐकून तर गर्दी आणखीनच हैराण झाली. एक मुलगा आपल्या आईवडिलांना आपल्याजवळ ठेवण्यासाठी आपल्या सख्या भावाला पैसे देण्यासही तयार होता. सरपंचाने कपाळावर हात ठेवला. ही तर विचित्र अडचण आहे. आजपर्यंत लोक आईवडिलांपासून सुटका करून घेण्यासाठी पंचायतीत येत होते आणि आज हे दोघे एकमेकांकडून आईवडिलांना हिसकावून घेण्यासाठी भांडत आहेत. मग त्यांच्या मनात एक प्रश्न आला. त्यांनी दिनेशरावांकडे पाहिलं आणि म्हणाले, दीना भाऊ, खरं सांगू, आज तुम्ही संपूर्ण गावाला हैराण करून सोडला आहे. असे मुलं तर नशीबवाल्यांनाच मिळतात. नक्कीच तुम्ही यांचे संगोपन करताना काहीतरी खास केलं असेल. सांगा, अशी कोणती शिकवण दिलीत तुम्ही की हे दोघे तुमच्यासाठी अशा प्रकारे भांडत आहेत? दिनेशरावांनी मान खाली घातली आणि हळूच म्हणाले, रघुनाथ साहेब, मी काही खास संगोपन केलं नाही. जसे बाकी सगळे लोक आपल्या मुलांना वाढवतात तसेच मीही वाढवलं. फक्त माझं कर्तव्य निभावलं. यात खास काय आहे? सरपंच आणखी गोंधळले. जर काही खास केलं नाही तर मग हे दोघं इतके वेगळे कसे निघाले? आजच्या काळात तर मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून येतात आणि हे दोघे? तेवढ्यात त्यांनी दोन्ही भावांना विचारलं, बरं, तुम्ही दोघेच सांगा, अशी काय गोष्ट आहे तुम्ही आपल्या आईवडिलांसाठी इतकं करत आहात? सुजय, तू आधी सांग. मोठा मुलगा सुजयचे डोळे अचानक भरून आले. त्याने एका क्षणासाठी आपल्या म्हाताऱ्या वडिलांकडे पाहिलं. ते थरथरणारे हात, ती वाकलेली पाठ, तो थकलेला चेहरा आणि मग तो बोलायला सुरुवात करू लागला. साहेब, आज मी जो काही आहे या पैशांमागे, या पदामागे, या इज्जतीमागे या माणसाचा त्याग आहे, जो आज तुमच्यासमोर थरथरत उभा आहे. संपूर्ण गर्दी शांत झाली. जेव्हा मी लहान होतो तेव्हा अभ्यासात हुशार होतो. मास्तर नेहमी म्हणायचे, या मुलाला पुढे शिकवा, हा नाव उज्ज्वल करेल. पण आमच्याकडे पैसे कुठे होते? घरात 2 वेळच्या भाकरीचीही मुश्किलीने सोय होत होती. त्यात माझ्या शिक्षणाचा खर्च. सुजयचा आवाज भरून आला. मला आजही आठवतं साहेब, माझ्या शिक्षणासाठी बाबांनी ती वडिलोपार्जित जमीन गहाण ठेवली. ती जमीन जी आमच्या आजोबा पंजोबांची निशाणी होती, जिच्यावर बाबांचं जीवापेक्षाही जास्त प्रेम होतं. आणि तेवढ्यानेही भागलं नाही. मग हा माणूस, हा माझा बाप, दुसऱ्याच्या शेतात मजुरी करू लागला. दिवस रात्र उन्हात पावसात दुसऱ्यांची शेती नांगरत असे, जेणेकरून त्यांचा मुलगा पुस्तकं वाचू शकेल. सुजयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनेकदा मी पाहिलं बाबांना रात्री थकून भागून परतायचे. पायांना फोड आलेले असायचे, कंबर मोडून निघाल्यासारखी होत असे. पण माझ्याशी कधीच म्हणाले नाही. फक्त एवढंच विचारायचे, बाळा, अभ्यास कसा झाला? एखादं पुस्तक हवं असेल तर सांग. कधी स्वतःचा त्रास दाखवला नाही, कधी उपकाराची जाणीव करून दिली नाही. आता गर्दीत अनेक लोक रडत होते. तेवढ्यात एक माणूस म्हणाला, बाळा, हे तर प्रत्येक बाप आपल्या मुलांसाठी करतो. यात नवीन काय आहे? सुजयने वळून उत्तर दिलं, हो काका, प्रत्येक बाप करतो. पण का करतो? कधी हिशोब मागण्यासाठी? कधी बदल्यात काही मिळवण्यासाठी? नाही, तो फक्त प्रेमापोटी करतो. आणि हीच तर गोष्ट आहे, ज्या माणसाने आपली जमीन, आपली तारुण्याची वर्ष, आपला घाम आणि रक्त माझ्यावर लुटून दिलं, त्याची सेवा करणं हा माझा हक्क आहे, माझं कर्तव्य आहे. हा हक्क मी दुसऱ्या कुणाला देऊ शकत नाही, महेशलाही नाही. म्हणून मला बाबा माझ्यासोबत राहावेत असं वाटतं, जेणेकरून माझ्यावर असलेल्या कर्जाचा थोडासा हिस्सा तरी मी फेडू शकेन. तिथे चहूबाजूंनी हुंदके ऐकू येऊ लागले. आता सरपंच रघुनाथ थरथरत्या आवाजात धाकट्या मुलाकडे पाहत होते. आणि तू महेश, तुझ्यासोबत असं काय झालं की तू इतकं करत आहेस? महेश पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र वेदना होती. त्याने आपल्या वडिलांकडे पाहिलं. मग हळूहळू बोलायला सुरुवात केली. साहेब, मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे.
जी मी आजपर्यंत कोणालाही सांगितली नाही. संपूर्ण गर्दीचा श्वास थांबला. लहानपणी मी खूप आजारी पडलो होतो. असा आजार ज्याचा इलाज गावात तर काय, आसपासच्या कोणत्याही शहरातही मिळत नव्हता. प्रत्येक वैद्य, प्रत्येक डॉक्टरने हात टेकले. म्हणू लागले, आता हा मुलगा वाचणार नाही. आई रात्रभर रडायची. बाबा गप्प बसून राहायचे, पण त्यांच्या डोळ्यातून कळून यायचं की ते आतून तुटत होते. महेशचा गळा दाटून आला. तेव्हाच कोणीतरी सांगितलं की खूप दूर जंगलात एक वृद्ध हकीम राहतो, जो जंगली औषधांनी लाइलाज आजार बरा करतो. सगळ्यांनी सांगितलं तिथे जाऊ नका, ते जंगल भयानक आणि धोकादायक आहे. तिथं जंगली प्राणी राहतात. कोणतीही स्वारी तिथं जायला तयार होत नाही. पण माझ्या बाबांनी ठरवले की जायचंच आहे. आता संपूर्ण चौथरा जणू त्या जंगलात पोचला होता. बैलगाडीवाला जंगलाच्या तोंडाशीच थांबला. म्हणाला, यापुढे मी जाणार नाही. जीव धोक्यात आहे. आता काय करायचे? बाबांनी मला एका आजारी अशक्त मुलाला आपल्या खांद्यावर बसवलं आणि त्या घनदाट जंगलात पायी निघाले. महेशच्या डोळ्यातून अश्रू टपकले. मला आजही आठवतं साहेब, बाबांना स्वतःलाही भीती वाटत होती, पण त्यांनी मला म्हटलं, बाळा घाबरू नकोस. जर एखादा जंगली प्राणी आला तर मी तुला एखाद्या झाडाच्या फांदीवर चढवून देईन. झाडावर प्राणी चढत नाहीत. तू वर बसून राहा, मी खाली लढेन, पण तुला काही होऊ देणार नाही. गर्दीत प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. विचार करा साहेब, एक बाप जो स्वतः घाबरलेला आहे, आपल्या आजारी मुलाला खांद्यावर बसवून मृत्यूच्या जंगलात तासनतास पायी चालत राहिला, फक्त यासाठी की त्याचा मुलगा वाचावा. त्या हकीमने माझ्यावर उपचार केला आणि मी बरा झालो. मी आज म्हणून जिवंत आहे, म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. कारण त्या दिवशी माझ्या वडिलांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मला आपल्या खांद्यावर बसवलं होतं. महेशने हात जोडले. आता तुम्ही सांगा साहेब, ज्या बापाने मला आपल्या खांद्यावर बसवून मृत्यूच्या तोंडातून ओढून बाहेर काढलं, त्याच खांद्याचा आता मला आधार बनायचा आहे. मला माझ्या बापाच्या त्या थकलेल्या खांद्यांचा भार स्वतः उचलायचा आहे. म्हणून मला आई बाबा हवे आहेत, कोणत्याही परिस्थितीत हवे आहेत. वडाच्या झाडाखाली बसलेले वृद्ध दिनेशराव, जे आत्तापर्यंत गप्पच सगळे ऐकत होते, आपले अश्रू रोखू शकले नाही. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मिठी मारली. कुसुमताईंचा तर जणू हुंदकाच फुटला. संपूर्ण पंचायत रडत होती. सरपंच रघुनाथ हात जोडून उभे राहिले. दीना भाऊ, तुम्ही म्हणता की तुम्ही खास संगोपन केलं नाही, पण खरं तर हे आहे की तुम्ही संस्कार दिले आहेत, आणि संस्कार हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. असे मुलं तर मागच्या जन्माच्या पुण्याने मिळतात. काही वेळ विचार केल्यानंतर सरपंच रघुनाथ म्हणाले, ऐका मुलांनो, या भांडणाचा एक उपाय आहे. जर तुम्ही मान्य केलं तर. दोन्ही भाऊ एकाच वेळी बोलून उठले. सांगा ना साहेब, आम्ही मान्य करू. तुम्ही दोघं गाव सोडून शहरात स्थायिक झाला आहात. एक मोठ्या शहरात, एक छोट्या शहरात, आणि दोघं शहरांमधील अंतर खूप जास्त आहे ना? होय. तर मग ऐका, का नाही तुम्ही दोन्ही भाऊ मिळून त्या दोन्ही शहरांच्या अगदी मध्यभागी एक घर घेता. असे एक घर ज्यात 2 भाग असतील. दोन्ही कुटुंबांसाठी तुम्ही दोघे आपापल्या कामावर ये जा करत राहा, पण एकाच छताखाली राहा. आणि आई बाबा त्याच घरात तुम्हा दोघांसोबत राहतील. ना कोणाला त्यांची एकट्याने काळजी घ्यावी लागेल, ना कोणाला एकमेकांकडून त्यांना हिरावून घेण्याची गरज पडेल. दोन्ही भावांचे डोळे चमकले. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. पण साहेब, सुजय म्हणाला, आमचे काम तर वेगवेगळ्या शहरात आहे. दोन्ही ठिकाणाहून रोज ये जा. तेव्हाच गर्दीतून एक समजूतदार माणूस म्हणाला, बाळा, गोष्ट तर सरळ आहे. जेव्हा तुम्ही दोघे मधल्या ठिकाणी राहाल तेव्हा दोघांनाही समान प्रवास करावा लागेल. 15-15 किमी. ना कोणाला एक जास्त ना कोणाला कमी. आणि सोबत राहाल तर खर्च कमी होईल. आई वडिलांची सेवाही करणं वाढेल आणि दोन्ही सुना मुलेही एक कुटुंब बनून राहतील. दोन्ही भावांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हसले. सुजयने पुढे येऊन महेशला मिठी मारली. होय साहेब, हा तर सर्वात उत्तम मार्ग आहे. आम्ही असेच करू. सरपंच म्हणाले, आणि ऐका, जोपर्यंत ते घर बांधून तयार होत नाही तोपर्यंत आई बाबा इथेच गावातच राहतील. पण तुम्हा दोघांपैकी कोणी ना कोणी दर आठवड्याला यांच्याकडे नक्की याल. कितीही काम असलं तरी यांच्याजवळ बसून यांच्यासोबत जेवून जाल. वचन द्या. वचन साहेब.
दोन्ही भावांनी एकाच वेळी म्हटलं. पंचायत संपली, पण जो धडा त्या दिवशी त्या गावाच्या प्रत्येक हृदयात उतरला तो कायमचा राहिला. जे लोक सकाळी रागात आले होते ते संध्याकाळी आपल्या आईवडिलांचा हात धरून डोळ्यात अश्रू घेऊन घरी परतले. पण मित्रांनो, गोष्ट इथेच संपत नाही. खरी गुपित तर अजून बाकी होतं. पंचायतीत एक माणूस बसला होता, रामराव. हा दिनेश रावांचा जुना मित्र होता आणि खूप समजूतदार माणूस होता. पंचायत संपल्यानंतर तो दिनेश रावांकडे आला आणि हळूच म्हणाला, दीना, एक गोष्ट विचारू. तू स्वतः इतका समजूतदार आहेस, तुझे मुलगेही समजूतदार आहेत. हा निर्णय तर तुम्ही लोक घरी बसून आपापसात बोलूनही घेऊ शकत होता. मग एवढ्याशा गोष्टीसाठी पूर्ण गाव, पूर्ण पंचायत बोलवायची काय गरज होती? दिनेशराव हसले, एक खोल स्मितहास्य. मग म्हणाले, राम, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी हा निर्णय घरी बसून घेऊ शकलो असतो, पण मी मुद्दाम पंचायत बोलावली. का? राम हैराण झाला. दिनेश रावांच्या डोळ्यात एक विचित्रशी ओल आली. एक खोल विचार होता. ही पंचायत मी माझ्या मुलांसाठी बोलावली नाही राम. ही मी त्या मुलांसाठी बोलावली जे आपल्या आईवडिलांना ओझं समजतात, जे त्यांना वृद्धाश्रमात सोडून येतात, जे म्हणतात तू ठेव तुझ्याकडे, मी नाही ठेवू शकत. रामराव निःशब्द झाले. जेव्हा मी पंचायत बोलावली, दिनेशराव म्हणाले, तेव्हा पूर्ण गाव एकत्र आलं आणि आता ही गोष्ट इथून आगेसारखी पसरेल. गावोगावी, शहरोशहरी जेव्हा लोक ऐकतील की कुठेतरी दोन मुलं आपल्या आईवडिलांना आपल्याजवळ ठेवण्यासाठी भांडत होते, तर कदाचित त्या मुलांनाही लाज वाटेल, जे आपल्या आईवडिलांना म्हातारपणाचं ओझं समजतात. कदाचित एखाद्या वृद्ध आईवडिलांचंही जीवन सुधारेल. माझ्या या छोट्याशा प्रयत्नामुळे एका घरातील वृद्ध आईवडिलांना त्यांचा हक्क, त्यांचं प्रेम मिळालं, तर माझी ही पंचायत यशस्वी झाली असं मी समजेन. रामरावांचे डोळे भरून आले. त्यांनी दिनेशरावांचे दोन्ही हात धरले. दीना, तू फक्त एक चांगला बाप नाही, तू असा माणूस आहे ज्याचा विचार संपूर्ण समाजाला बदलू शकतो. ही गोष्ट खरोखर पुढे पोहोचली पाहिजे. रामरावांचा एक मित्र होता जो वर्तमानपत्र आणि माध्यमांमध्ये काम करत होता. रामरावाने त्याला ही संपूर्ण गोष्ट सांगितली. एक गोष्ट, मोठ्या मुलाची गहाण ठेवलेली जमीन, छोट्या मुलाचा जंगलाचा किस्सा आणि वृद्ध बापाचा तो नेक इरादा. त्या पत्रकाराचे डोळेही पाणावले. त्याने म्हटलं, ही गोष्ट फक्त तुमच्या गावाची नाही आहे, ही प्रत्येक त्या घराची गोष्ट आहे जिथे आईवडिलांना विसरलं गेलं आहे. ही गोष्ट प्रत्येक कोणापर्यंत पोहोचली पाहिजे. त्याने संपूर्ण गोष्ट मोठ्या प्रेमाने छायाचित्रांसह आणि पूर्ण तपशिलीसह लोकांपर्यंत पोहोचवली आणि पाहता पाहता ही गोष्ट घराघरात पोहोचली. लोक रडत होते, ती गोष्ट शेअर करत होते, लोक आपल्या आईवडिलांना मिठी मारत होते. आणि मित्रांनो, या गोष्टीचा परिणाम फक्त वाचण्यापुरता, ऐकण्यापुरता राहिला नाही. जवळच्याच एका शहरात एक वृद्धाश्रम होतं, जिथे अनेक वृद्ध आईवडील आपल्या मुलांनी सोडून दिलेल्या एकटेपणाच्या अश्रूंमध्ये आपले दिवस काढत होते. जेव्हा ही गोष्ट तिथल्या आसपासच्या कुटुंबांपर्यंत पोहोचली, तेव्हा काही मुलांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांना लाज वाटली. ते आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमातून परत आपल्या घरी घेऊन आले. विचार करा मित्रांनो, एका वृद्ध बापाने किती घरांचे विझलेले दिवे पुन्हा पेटवले. किती वृद्ध आईवडिलांच्या सुन्न डोळ्यात पुन्हा आनंदाची चमक परत आली. आजच्या गोष्टीबद्दल बोलायचं तर सुजय आणि महेशने आपलं वचन पाळलं. दोन्ही भावांनी मिळून दोन्ही शहरांच्या मध्ये एक मोठंसं घर बांधायला सुरुवात केली. 2 भागांचं घर, जिथे दोन्ही भाऊ, दोन्ही सुना, मुलं आणि सगळ्यात महत्त्वाचं दिनेशराव आणि कुसुमताई सगळे एकत्र राहू शकतील. घर बांधलं जात आहे आणि जोपर्यंत ते पूर्ण होत नाही, दोन्ही भाऊ आळीपाळीने दर आठवड्याला गावात येतात. कधी सुजय, कधी महेश. कोणी ना कोणी नेहमी आपल्या आईवडिलांजवळ राहतं, त्यांच्यासोबत बसून जेवण करतं, त्यांच्या गोष्टी ऐकतं, त्यांच्यासोबत वेळ घालवतो. आता दिनेशराव आणि कुसुमताई एकटे नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये आता उदासी नाही तर समाधान आहे. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू नाहीत, आपल्या मुलांच्या प्रेमाची चमक आहे. आणि ती एक पंचायत, ती एक निर्णय त्या गावामध्येच नाही तर दूरदूरपर्यंत लोकांच्या हृदयात एक शिकवण बनून बसला आहे. मित्रांनो, आई वडील कधीच ओझं नसतात. ते तर ती सावली आहेत जिच्या खाली आपण मोठे झालो आहोत. ते तर ती मुळं आहेत ज्यांच्या आधारावर आपण आकाशाला स्पर्श करतो.
ज्या दिवशी आपण आपल्या मुळांना विसरतो त्याच दिवशी आपलं संपूर्ण झाड झुकायला लागतं. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट 2 मुलांची, जे आपल्या आईवडिलांना आपल्याजवळ ठेवण्यासाठी पंचायतीपर्यंत पोहोचले, आणि एका वृद्ध बापाची, ज्याच्या विचाराने माहीत नाही किती घरं उजळून निघाली. जर या गोष्टीने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल, जर एका क्षणासाठीही तुम्हाला तुमच्या आईवडिलांची आठवण आली असेल, तर आज घरी जाऊन त्यांना एकदा नक्की मिठी मारा, त्यांच्याशी बोला. कारण जे प्रेम, ज्या शुभेच्छा त्यांच्याकडे आहेत, ते जगातील कोणत्याही संपत्तीने विकत घेता येत नाही. या गोष्टीत जे काही सांगितलं आहे ते फक्त यासाठी की आपण सगळे काही चांगलं शिकू आणि आपल्या आयुष्यात ते उतरवू शकू. कोणाचं मन दुखावणं या मागचा उद्देश नाही, फक्त एवढंच की आपण आपल्या मोठ्यांची कदर करायला शिकावं. गोष्ट कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि खाली कॉमेंटमध्ये एकदा लिहा. ही गोष्ट आपल्या नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.